कोल्हापुरातून पुण्यात मुक्काम ठोकलेल्या चंद्रकांत दादांचा कोल्हापुरी रांगडी स्वभाव कधीच लपला नाही. त्यामुळे दादा आणि वाद हा ठरलेला विषय. अखेर दादांनीच गेल्या काही महिन्यांपासून तोंडाला कुलूप लावत स्वतःसह पक्षाला अडचणीत आणायचं आता कमी केले. पण तरीही संधी मिळाली की दादा सुट्टी देत नसतात, तो भाग वेगळाच. आता सुद्धा तसंच झालं आणि दादा बोलून गेले. अमित शहा सासरवाडीला म्हणजेच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सासरवाडीचा दौरा यादगार करण्यासाठी कोल्हापुरात महायुतीच्या पुढाऱ्यांची पळापळ सुरू आहे. त्यामुळे अमित शहांच्या दौऱ्यासाठी कोल्हापुरात भाजप कार्यालयात बैठक पार पडली. तिथं महायुतीमधील सगळी पुढारी मंडळी होती. याच बैठकीत हसन मुश्रीफांनी आयुष्यात पहिल्यांदाच भाजप कार्यालयाची पायरी चढली. त्यामुळे अनेकांच्या बुव्या उंचवल्या. त्यामुळे या बैठकीत टोलेबाजी चांगलीच रंगली. मुश्रीफ पायरी चढताच दादांनी सुद्धा आपली शाब्दिक तलवार बाहेर काढली. दादा म्हणाले, मुश्रीफ पहिल्यांदा आमच्या कार्यालयात आलेत, पण मी त्यांना जेवण देऊ शकत नाही. पुन्हा आल्यास सोय करतो, असं दादा म्हणाले. त्यामुळे दादांच्या फटकेबाजीची चांगलीच चर्चा रंगली. दादांनी जेवणाचा विषय काढल्यानंतर मुश्रीफ सुद्धा शांत बसतील ते कसले. साखर कारखान्यांच्या अडचणी अशा वाढल्यात की आम्ही सामूहिक आत्महत्या करायला पाहिजे अशी गत झाल्याचं ते म्हणतात. अमित शहांसमोर आमची दुखणी मांडावीत अशी दादांना आम्ही सुपारी देतो, असं मुश्रीफ म्हणले. त्यामुळे जेवणापासून सुरू झालेली आणि सुपारीवर येऊन थांबलेली जुगलबंदी बैठकीत चांगलाच चर्चेचा विषय झाला. आमदार राहुल आवाडे यांनी सुद्धा बँकिंग आणि साखर उद्योग प्रश्नांवर अमित शहांसोबत चर्चा करण्यास सांगितले. दादांनी जेवणासाठी कोणत्या अर्थाने बोलवलं याचा अर्थ तुम्हीच काढा. कागलात जास्त भानगडी होणार नाहीत याची काळजी दादांच्या भाजपने आधीच घेतल्या. आता मुश्रीफ आणि गाडगेंचा दोस्ताना झालाय. त्यामुळे मुश्रीफ जरा मोकळा श्वास घेत आहेत. मात्र पुन्हा आमदार शिवाजी पाटलांनी गोकुळमध्ये त्यांची ईडीची दुकरी लस दाबण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांना शांत केल्याचे दादा म्हणतात. मात्र अजूनही धुसफूस काय संपलेले नाही. असो तर अमित शहा सासरवाडीत म्हणजेच कोल्हापुरात 2 दिवस येणार आहेत. 19 जूनला कोल्हापुरात आगमन आणि मुक्काम असेल. 20 जूनला अंबाबाई दर्शन करून मंदिर परिसरात विकास कामांची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर पोलीस परेड मैदानावर जाहीर सभा होईल आणि नंतर ते इचलकरंजीत कार्यक्रमांची उपस्थिती आणि तिथं जाहीर सभा होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? दादा जेवणाचा बेत आखतील की मुश्रीफांनी दिलेली सुपारी दादा व्यवस्थित फोडतील? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी हे काय नवीनला पाहायला विसरू नका.